मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळे पुणे ते पंढरपूर, तुळजापूर हे देवदर्शन करून अक्कलकोटला येऊन स्टे केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोटमध्ये राहण्याचे भक्त निवास, महाप्रसादाचा टाइम आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पार्ट 1 जर का तुम्ही अजून बघितला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा. आम्ही राहिलो होतो श्री वटवृक्ष स्वामी महाराज भक्तनिवास इथे. हे मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सकाळी पहाटे लवकर उठून फ्रेश होऊन भक्त निवासस्थान जवळच असलेल्या उपहारगृहात नाश्ता करून श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेलो. आम्ही ज्या भक्त निवासमध्ये राहिलो होतो तिथल्या रूमचे चार्जेस नॉन एसी 1500 असे होते आणि एसी 2000. हे फॅमिलीसाठी परफेक्ट असे होते. आणि तुम्हाला जर का मंदिराजवळच रूम हवे असेल तर मंदिराच्या परिसरातच यात्री भवन आणि यात्री निवास असे भक्त निवास आहेत. मंदिराच्या परिसरातच असलेले यात्री भवन आणि यात्री निवास हे पटकन असे फुल होतात. आम्ही येऊपर्यंत ते पूर्ण बुक झाले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची पहाटे 5 वाजता काकड आरती असते. खरं तर आम्हाला पहाटे 5 वाजता काकड आरतीला जायचे होते, पण ते काय आम्हाला शक्य झाले नाही. तुम्हाला जर का शक्य झाल्यास तुम्ही ती नक्की करा. मंदिरात थोडे लवकर आल्यामुळे गर्दी होण्याआधीच आमचे छान असे श्रींचे दर्शन झाले. स्वामींना भेटण्याची खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली होती. मंदिरात प्रवेश केल्या केल्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा कानावरती जप पडू लागले. तिथे आलेल्या काही भक्त मंडळींकडून स्वामींचं भजन चालू होतं. काकड आरतीला आम्हाला जाता आले नाही, परंतु त्यानंतरची एक आरती असती ती आरती मात्र आम्हाला मिळाली. स्वामींना अगदी डोळे भरून बघितले, नतमस्तक झाले आणि आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो. तिथेच असलेले हे वटवृक्षासमोर असलेली स्वामींची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. ही प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे. मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि त्याच परिसरात आम्ही फिरायला लागलो. तिथे स्वामी महाराजांची भली मोठी एक मूर्ती आहे. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तिथे थोडेफार फोटो काढले आणि आम्ही शनी विघ्नेश गणेश मंदिर, तुळजाभवानी मंदिर यांचे दर्शन घेऊन तिथेच असलेल्या श्री स्वामी समर्थ वाटिका बालउद्यानामध्ये गेलो. हे उद्यान सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत चालू असते. या उद्यानात आपल्याला कारंजे, प्राण्यांची कलाकृती आणि लहान मुलांना खेळायला छोट्या राईड्स पाहायला मिळतात. तुमच्यासोबत जर का लहान मुले असतील तर त्यांना या गार्डनमध्ये नक्की घेऊन या. ते खूप असे इथे एन्जॉय करतील. आम्ही सगळ्यांनी या गार्डनमध्ये खूप छान छान असे फोटो काढले. शिवाज्ञा आणि श्रेयांश सुद्धा इथे चांगले रमले होते. याच गार्डनमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिथे जाऊन स्वामींना पुन्हा एकदा हात जोडले. सगळे फिरून झाल्यावर आम्ही श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्रामध्ये गेलो, जे की वटवृक्ष मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे श्री स्वामी समर्थ भक्तांना मोफत महाप्रसाद मिळतो. हे प्रसादालय दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत चालू असते. इथे पहिल्या पंक्तीत बसलेल्यांना स्वामींची आरती, नामस्मरण करून एकत्र जेवायला लावतात. इथला महाप्रसाद खरंच खूप भारी असतो. वटवृक्ष स्वामी मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर स्वामींचे समाधी मठ आहे. तिथे तुम्ही नक्की जा. असा आमचा अक्कलकोटमधला दिवस संपला आणि आम्ही आमच्या परतीच्या दिशेला निघालो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.